पुणे महानगरपालिकेचे 165 सदस्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। 41 प्रभागातील या 4011 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया सुरू आहे। सकाळी 6:30 वाजता आहे मॉक पोल प्रत्यक्ष त्या ठिकाणी मतदान केंद्रावर घेऊन त्याची चाचणी उमेदवारांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतील त्यांच्या समोर करून त्यानंतर ठीक 7:30 वाजता हे मतदान सुरू झालेलं आहे। काही ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान करायला मतदार बाहेर पडलेले रिपोर्ट आलेले आहेत। आतापर्यंतची 11:30 पर्यंतची जी आकडेवारी माझ्यापर्यंत आलेली आहे ती जवळपास 15% पर्यंत मतदान झालेलं आहे। आणि सकाळचं जरा टेम्परेचर इकडे थोडेसे थंड हवामान असल्यामुळे आता इथून पुढे ते मतदारांचा बाहेर पडण्याचा कल हा वाढत राहील। आणि प्रशासनाने वेळोवेळी स्वीपच्या ऍक्टिव्हिटी अंतर्गत जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। पुणेकर सर्व मतदार नागरिक बंधू भगिनी या प्रतिसादास आवाहन देऊन या आव्हानास प्रतिसाद देऊन आपण सर्व मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि 60% पेक्षा जास्त मतदान आपल्या पुणे शहरामध्ये होईल असा विश्वास वाटतो। सर, ईव्हीएम आणि तक्रारी होत्या, अशा किती तक्रारी आल्या होत्या आणि त्याच्यावर आपण कशा प्रकारे उपाययोजना केल्या? प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर 15 ते 20 ठिकाणी असे ईव्हीएम, काही ठिकाणचे सीयू आणि काही ठिकाणचे पीयू बाबतचे एरर त्या ठिकाणी दाखवले गेलेले होते। परंतु सेक्टर ऑफिसरकडे अतिरिक्त स्वरूपात पुरेशा प्रमाणामध्ये तयार केलेले बॅलेट आणि कंट्रोल युनिट असे ईव्हीएमचे सेट दिलेले आहेत। तातडीने त्या ठिकाणी आयोगाने घालून दिलेले SOP प्रमाणे त्या ठिकाणची मशीन हे बदलण्यात येऊन त्या ठिकाणचं मतदान हे सुरळीत करण्यात आलेलं आहे। कुठल्याही आता गोंधळाची परिस्थिती अशा ठिकाणी नाही आहे। सर, काही ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार देखील समोर आलाय, तर काही ठिकाणी हातावर जी शाई लावण्यात आली आहे ती लगेच पुसली जाते, असे देखील प्रकार उघडकीस आले। हे कशामुळे होऊ शकते? बोगस मतदान करण्यासाठी आलेली व्यक्ती त्याची जर ओळख पटवू शकला नाही तर ते बोगस व्यक्ती आहे म्हणून हे गृहीत धरलं जाऊन त्या केंद्राध्यक्षांमार्फत त्यांना पोलीस कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं आणि असा बोगस मतदान करणार नाही याबाबतची दक्षता घेतली जाते। शाहीबाबतचे काही अशा सोशल मीडियावर असे पुसली जात आहे वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या दिसतात, परंतु विशिष्ट अशी कोणती तक्रार आमच्यापर्यंत आलेली नाही। कारण ते कुठले आधी केमिकल लावलेलं होतं किंवा काय तेल लावलेलं होतं काय असा वेगवेगळे त्याच्यामध्ये आता केमिकलचे पण फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्या प्रत्यक्ष केस निहाय एखादी स्पेसिफिक तक्रार असेल तर त्याबाबतचे पडताळणी करणे। मतदारांची नावं वेगवेगळ्या प्रभागात एकाच कुटुंबातले गेल्याच्या तक्रारी येतात। आता हे मतदानाचा आजचा दिवस आहे, त्याच्यामुळं आता हे सगळी प्रक्रिया करत असताना आपण सजेशन ऑब्जेक्शन ही सगळी प्रक्रिया केलेली असते। आणि काही ठिकाणी मतदान नोंदवताना जे शेवटी नव मतदारांचं नाव नोंदवलं जातं ते शेवटी पुरवणी मतदार यादीमध्ये जातं। त्यामुळे अशा ठिकाणी काही घटना घडलेल्या असू शकतात। आपण PMC वोटर सर्च .digitalelection.com ही जी आपली वोटर सर्चची संकेतस्थळ आहे त्यावर मतदारांना तातडीनं विनाविलंब काही सेकंदामध्येच मतदार नाव शोधता येते आणि मतदान केंद्राचा पत्ता देखील त्यामध्ये उपलब्ध होतोय। त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं मतदान करून या पुणे शहराच्या भवितव्यासाठी सहभाग नोंदवावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।